मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाकरता मोठं जनआंदोलन उभं केलंय। त्यांचं जनआंदोलन निर्णायक टप्प्यावर असताना मनोज जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणूक लढवावी असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिलाय। मनोज जरांगे पाटलांना निवडणूक लढवण्याचं आवाहन, आरक्षणासाठी राजकारणाच्या आखाड्यात उतरण्याचा सल्ला, जरांगे पाटलांचा निवडणूक लढवण्यास नकार। जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी मोठं जनआंदोलन उभं केलंय। त्यांचं जनआंदोलन निर्णायक टप्प्यावर असताना जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणूक लढवावी असा सल्ला वंचित बहुजन आघाडीच्या अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी दिलाय। मराठा आरक्षणाचा मुद्दा लोकसभेत मांडण्यासाठी जरांगे पाटील यांनी निवडणूक लढणं गरजेचं असल्याचं आंबेडकर म्हणाले। नवीन वर्ग हा जो उभा करायचा आहे, हा रस्त्यावरनं जागृती होते, लोकांच्या समोर आपला मुद्दा येतो, पण कायदेशीररित्याने तो असताना करायचा असेल तर जरांगे पाटील यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उतरलं पाहिजे, भूमिका घेतली पाहिजे। लोकशाही मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत जरांगे पाटलांना निवडणूक लढवण्याबाबत विचारण्यात आलं। यावर जरांगेंनी निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं। त्यांच्या मताचा प्रत्येक वेळेस आम्ही आदर केलेला आणि त्यांना पण ते माहिती प्रत्येक वेळेस, परंतु आमच्या पुढे आता ज्वलंत प्रश्न हा मराठा आरक्षणाचा। त्यांनी आमच्या सोबत उभा राहून आम्हाला 7 जानेवारीपासून स्वतः सोबत उभा राहून आंदोलनाच्या मार्गाने राजकारणात प्रवेश केलेल्या नेत्यांची यादी मोठी आहे। जरांगे पाटील आता तरी राजकारण प्रवेशाचा इन्कार करतायत, पण राजकारणात नकार ही होकाराची पहिली पायरी असते। लोकसभा निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे। घोडं मैदान दूर नाहीये। जरांगे आता आरक्षणासाठी राजकारणाच्या आखाड्यात उडी घेतात का हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।